वैयक्तिक संबंधाचे कारण पुढे करून 4 ते 5 लोक एका व्यक्तीला जीवघेणी मारहाण करीत असल्याचं दुसऱ्या व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्याच्या मदतीसाठी धावून जाणारा घुले जो आहे तो त्या ठिकाणी गेला असता त्याला स्वतःचा प्राण गमावा लागला। ही घटना जी आहे ती बीडच्या केज तालुक्यातील टाकळी या ठिकाणी घडली असल्याचं सांगितलं जात आहे आणि आता ह्या घटनेचे जे पडसाद आहेत ते पूर्ण राज्यभर आपल्याला पाहण्यास मिळत आहे। घुले कुटुंबियाच्या नातेवाईकासह समाज बांधवांनी या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीकरता 20 जून रोजी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काही काळ रास्ता रोको केला होता। त्यानंतर पोलीस प्रशासन जे आहे ते आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नातेवाईकासह समाज बांधवांनी केल्यानंतर नातेवाईकांनी केज पोलीस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन देखील केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतर नातेवाईकासह समाज बांधव अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळालं असून काल केज शहर जे आहे ते बंद ठेवण्याची हाक नातेवाईकासह समाज बांधवांनी दिल्यानंतर याला उत्स्फूर्त प्रतिसाद व्यापाऱ्यांनी देखील दिला आणि त्यानंतर दिवसभर केज शहर बंद राहिलं। त्यानंतर नातेवाईकांनी थेट मृतदेह घेऊनच केज पोलीस स्टेशन पुढे पुन्हा एकदा ठिय्या मांडल्याचं काल आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही याचबरोबर बजरंग सोनवणे यांच्या मुलाला सह आरोपी केलं जात नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा जो आहे तो घुले कुटुंबियाच्या नातेवाईकासह समाज बांधवांनी काल दिवसभर केज पोलीस ठाण्याच्या समोर केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतर तणावाचे वातावरण देखील या ठिकाणी काही वेळा पाहण्यास मिळाले। महिला देखील आक्रमक झाल्याचं यावेळेस वेळोवेळी आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ह्या सर्व प्रकरणामध्ये थेट पुन्हा एकदा बीडचे पोलीस अधीक्षक असलेले नवनीत कावत यांना लक्ष घालावे लागले। त्यांना थेट केज पोलीस स्टेशन देखील गाठण्याची वेळ आल्याचं काल आपण पाहिलेलं आहे। हे जी प्रकरण आहे ते अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका व्यक्तीस काही लोक मारहाण करीत असल्याचं सांगितलं जात होतं। हे जी वाद आहे हा सोडवण्यासाठी विलास घुले जो आहे तो त्या ठिकाणी गेला असता त्याच्यावर चाकूने वार केला असल्याचं सांगितलं जात आहे। चाकूने त्याच्या पोटामध्ये वार केल्यामुळे त्याचा जीव गेला असल्याचं नातेवाईकाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि हा जो सर्व प्रकार आहे तो सर्व प्रकार जो घडलेला आहे तो बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राच्या आशीर्वादाने घडला असल्याचा आरोप जो आहे तो आता नातेवाईकासह वंजारी समाजातील नागरिकातून केला जात असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा बीड तापला असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण जर पाहिलं तर या अगोदर केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली होती त्यानंतर पुन्हा एकदा देशमुख यांच्या नातेवाईकासह मराठा समाज आक्रमक झाला होता। सेम त्याच पद्धतीने काल केज शहरामध्ये देखील घुले यांच्या नातेवाईकासह वंजारी समाज देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। या हत्या प्रकरणातील जवळपास 8 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती जी आहे ती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। 48 तास लुटून देखील या नातेवाईकांनी जोपर्यंत विलास घुले यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा अंत्यविधी देखील करणार नाही अशी भूमिका जी आहे त्या ठाम भूमिकेवर नातेवाईकासह समाज बांधव देखील आपल्याला त्या ठिकाणी राहिल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे केज शहरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते। याचबरोबर दिवसभरामध्ये केज पोलीस स्टेशनच्या समोर समाज बांधवांनी खूप मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलन देखील केल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी चक्र वेगाने चालवली। जे आरोपी अगोदर 3 अटक केले असल्याचं सांगितलं जात होतं त्यानंतर सायंकाळच्या वेळेस कावत यांनी 8 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी जो 9वा आहे त्याला देखील आम्ही लवकरच अटक करू असं आश्वासन दिल्यानंतर त्या ठिकाणच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन थांबवलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। याचबरोबर पुरवणी यादीमध्ये बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राचं नाव घेतल्यानंतर सर्व जे आंदोलक आहेत ते शांत झाले असल्याचं आपल्याला काल सायंकाळच्या वेळेस त्या ठिकाणी देखील पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आता बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारा असा संघर्ष पेटतो का काय असं देखील चिन्ह जे आहेत त्या या हत्या प्रकरणामुळे आता उद्भवण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपाचे ज्या फैली आहेत त्या सोशल मीडियावर देखील अधिकच तीव्र होत असल्याचं देखील दिसून येत आहे। परंतु या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। हे जे
7 ते 8 लोक एका व्यक्तीला अनैतिक संबंधाचं कारण सांगून कशामुळे मारहाण करीत होतं हे देखील तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि विलास घुले जो आहे तो हॉटेल व्यावसायिक आहे, तो त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेला होता, परंतु त्या ठिकाणच्या नागरिकांनी त्याच्या पोटामध्ये चाकू भोगसून त्याची हत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे। आणि आम्ही सोनवण्यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप जो आहे तो विलास घुले यांच्या बंधूकडून प्रसारमाध्यमाशी बोलताना देखील आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे।